ठिकाणी आमची भगिनी तिचं बलिदान गेलंय, तिच्यावरच चारित्र्यावर शिंतोडे उतरवता कुणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्ही काय कोर्ट आहेत का? तुम्ही न्यायाधीश आहेत का? तुम्ही त्या ठिकाणी सांगता की असे असे हे झालं आहे, हे व्हॉट्सअप झालं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? पोलीस प्रशासन, CBI काय SIT ते पाहून घेईन ना. तुम्हाला अधिकार दिले काय पत्रकार परिषद घेऊन आरोपीची बाजू हे करायची? एक तर तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, निषेध करतो तुमचा. तुम्हाला वाटायला पाहिजे काही की त्या पीडिताच्या कुटुंबाला आज 8-9 दिवस झालाय तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकला नाही, त्याचा अर्थ काय? coverage.com मध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. रुपाली चाकणकर यांना कॉल केलेली जी व्यक्ती आहे, बीडमधून एक कॉल गेला की डॉक्टर ज्या महिला यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही भेट दिली नाही. त्याचबरोबर एक पत्रकार परिषद घेऊन याच्या उलट त्यांच्या मुलीवरच वेगवेगळे आरोप केले आणि त्यानंतर बीडमधून एक रुपाली चाकणकर यांना फोन केला. ती कॉल रेकॉर्डिंग देखील आपल्या coverage.com चॅनलवर बऱ्यापैकी खूप जणांनी बघितलेली आहे. ज्यांनी कॉल केला ते माऊली शिरसाट माझ्यासोबत आहेत. तुमची जी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे त्याबद्दल नेमकं काय तथ्य आणि कसा कॉल केला होता रुपाली चाकणकरांना? त्यांना कॉल करण्याचा हेतू एकच होता की तुम्ही एका संवैधानिक पदावरती महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना तुम्ही इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकता, हा प्रश्न मी एक कॉल करणारा व्यक्ती त्यांना आहे हे खरं आहे. पण अनेक महाराष्ट्र बीडवासीय सर्व पत्रकार मंडळीच्या मनात देखील हा प्रश्न होता की रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना आरोपीच्या बाजूने पत्रकार परिषद कशी घेतात? तुमच्याकडं कुठून गेले ते कॉल रेकॉर्ड, व्हॉट्सअप चॅटिंग बिटिंग? या ठिकाणी काही यंत्रणा आहे, पोलीस प्रशासन आहे, कोर्टामध्ये ते जायचं असतं की तुम्ही दडदडीत. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की त्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही रुपालीताईंनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आरोपीचे काही नातेवाईक, म्हणजे ही कोणती बाब हे कळायला मार्ग नाही. म्हणून माझ्या मनात अशी खदखद होती की कुठंतरी हा प्रश्न आपण रुपालीताईला विचारायला पाहिजे. वास्तविक पाहता माझं आणि रुपालीताई चाकणकरचं किंवा पक्षीय किंवा कुठलाही वाद नाही, परंतु तुम्ही ज्या पदावर आहेत विचारणं भाग होतं. मी अनेक फोन केले, 2-3 दिवस सन्माननीय अध्यक्षताईंना फोन करत होतो, त्या फोन उचलत नव्हत्या. पण वेगळ्या पद्धतीने मी SMS केला आणि त्यांचाच फोन मला आला. तेव्हा मी फक्त विचारलं, मी कुठलाही वाईट शब्द, वेडावाकडा शब्द बोललो नाही, कारण त्या एक संविधान आणि महिला आयोगाच्या एका जिम्मेदार आयोगाच्या अध्यक्ष आहेत. परंतु जिम्मेदार आयोगाच्या अध्यक्ष असताना तुम्ही महिलाची बाजू न घेता दडदडीत जी महिला मृत्युमुखी पडली, मरण पत्कारलं आहे, इथल्या व्यवस्थेने तिला छळलं आहे, तिच्या मरणानंतरही तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना तिला छळता. किती शर्मिंदेची बाब आहे. लाज वाटायला पाहिजे या फुले शाहू आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये की तुम्ही एखाद्या व्यक्तीला जिवंतपणे छळता आणि मेल्यानंतरही छळताय. काय तुमचा महिला आयोग? खरं म्हणजे रुपालीताई चाकणकर यांनी जर त्यांना काही वाटत असेल आणि महिलाबद्दल काही असतं असेल, तळमळ असेल, तर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आत्ताच्या आता राजीनामा द्यायला पाहिजे. माझा दुसरा एक प्रश्न आहे, रुपाली चाकणकरांच्या विरोधात तुम्ही एक दिवस अगोदर तुम्ही तिघांनी मोहन आगाव असतील, केशव तांदळे असतील आणि माऊली शिरसाट यांनी टावरवर चढून आंदोलन केलं होतं. त्यानंतर रुपाली चाकणकरांचा फोन तुम्हाला आलता का केला होता तुम्ही? नाही, मी सांगितलं की मी त्यांना अनेक मिस कॉल आणि मेसेज दिल्याच्यानंतर त्यांचा फोन आला होता. त्यानंतर त्यांचा फोन आला होता आणि त्यांचा फोन आल्याच्यानंतर ते संभाषण आमचं झालेलं आहे. त्या संभाषणामध्ये मी एकही शब्द वाईट बोललेलो नाही. मी अजूनही सांगतो आहे, वारंवार सांगतो आहे, माझी मागणी आणि माझं म्हणणं हेच होतं की ताई तुम्ही त्या कुटुंबाच्या घरी का गेला नाहीत? आज म्हणजे मी फोन केलेलं 2 दिवस झाले, 6 दिवस 7 दिवस झाले ती घटना झाल्याच्यानंतर तुम्ही त्या पीडिताच्या घरी का गेला नाहीत? याच्या उलट तुम्ही आमच्या जखमीवर मीठ चोळलं आहे. आरोपीला घेऊन आरोपीच्या नातेवाईकाला घेऊन पत्रकार परिषद घेता, याला काय समजायचं? म्हणजे रुपालीताई अत्यंत बेजबाबदारपणे वागलेल्या आहेत. तुम्ही जबाबदार पदावर असताना असं बेजबाबदारपणा कसा करू शकता, कसं वागू शकता? म्हणून मी त्यांना विचारलं तर मला सांगितलं गेलं मी आजारी होते. हे कारण पटणार आहे? मी आजारी होते? अहो, तुम्ही जर आजारी होता ठीक आहे, साहजिक तुम्ही आजारी पडू शकता, कुणीही आजारी पडू शकतं. परंतु तुम्ही आजारी असताना आरोपीच्या बाजूने पत्रकार परिषद कशी घेतली? आणि त्यानंतर एकदम गायब. आजारी तर कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये पाहिजात ना. तुम्हाला ज्या वेळेस लक्षात आलं की या घटनेची तीव्रता संपूर्ण महाराष्ट्र नाही तर दिल्लीमध्ये कशा प्रकारचं आंदोलन झालं आहे,
या ज्या वेळेस तुमच्या निदर्शनाची ही गोष्ट आली तेव्हा कुठंतरी तुम्ही आजारपणाचं नाटक केलं असावं असं मला ठामपणे वाटतंय. दुसरा एक प्रश्न आहे, रुपाली चाकणकरांना तुम्ही अगोदर सांगितलं की मी व्हॉट्सअपवरून मेसेज केले, त्याचबरोबर मिस कॉल देखील केले, कॉल उचलत नव्हते, परंतु नंतर काय एखादी असे त्यांना मेसेज किंवा काय केलं की त्यांचा स्वतःहून कॉल आला, काय अटकलं होतं? खरं म्हणजे त्यांना मी अशा पद्धतीचा मेसेज केला होता, ताई मी तुमचा समर्थक आहे. काय त्याला आता धडधडीतच त्यांच्याकडं मेसेज असेल, माझ्याकडं मी तुमचा समर्थक आहे आणि मला तुमची बाजू मांडायची. मला असा मेसेज करण्याचं एकच कारण होतं की मला त्यांना विचारायचं होतं की तुम्ही असं का वागता, की एका जबाबदार पदावर असताना बेजबाबदारसारखे वक्तव्य करता. एका बाजूला आमच्या संपादताईला न्याय मिळावा म्हणून 18 पगड जातीचे लोक संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण बीड जिल्हा हळहळ करतो, अगदी तळपायाची आग मस्तकाला गेलेली असताना तुम्ही त्या ज्या व्यवस्थेने तिला जिवंतपणे छळलं आहे, निंबाळकर नावाच्या माणसाने त्या ठिकाणी तिला किती त्रास दिला आहे, हे सगळं असताना तुम्ही हे सगळं सोडून, आरोपी दिले सोडून, आणि ज्या ठिकाणी आमची भगिनी तिचं बलिदान गेलं आहे तिच्यावरच चारित्र्यावर शिंतोडे उतरवता कुणी अधिकार दिला तुम्हाला? तुम्ही काय कोर्ट आहेत का? तुम्ही न्यायाधीश आहेत का? तुम्ही त्या ठिकाणी सांगता की असे हे झालं आहे, हे व्हॉट्सअप झालं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? पोलीस प्रशासन, CBI काय SIT ते पाहून घेईन ना. तुम्हाला अधिकार दिले काय पत्रकार परिषद घेऊन आरोपीची बाजू हे करायची? एक तर तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत, निषेध करतो तुमचा. तुम्हाला वाटायला पाहिजे काही की त्या पीडिताच्या कुटुंबाला आज 8-9 दिवस झालं आहे तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकला नाही, त्याचा अर्थ काय समजायचं? आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तुमच्या पक्षाचे ते आहेत, पक्षाच्या प्रवक्ता असल्यासारख्या वागतात. महिला आयोगाचा अध्यक्ष असताना पक्षाची कशाला बाजू घेता? खरं म्हणजे अजितदादांना विनंती करतो, मागणी करतो आपल्या coverage.com माध्यमातून की तुम्ही सांगितलं मी पीडिताच्या बाजूने आहे, मी कुटुंबाच्या बाजूने आहे, आणि ते ज्या बोलल्या त्याच्याशी मी सहमत नाही हे दादाने सांगितलं आहे. फोनवरती ज्यावेळेस रुपालीताई ठोंबरे यांनी त्यांना कॉल लावून दिला, मग तुम्ही जर असेल दादा तर रुपालीताई चाकणकरचा राजीनामा घ्या. त्यांच्या मताशी सहमत नाही, ते बोलले ते तुम्हाला मान्य नाही, मग तुम्ही त्यांचा राजीनामा घ्या. त्याच वेळेस आम्ही असं समजू की आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आणि या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या मुंडे कुटुंबाबरोबर, या पीडित कुटुंबाबरोबर, या संपादताईला न्याय मिळावा म्हणून त्यांची कुठंतरी रास्त भूमिका आहे. आम्ही कधी समजू? ज्या वेळेस तुम्ही रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घेताल त्यावेळेस ते आम्ही समजू. आगाव सर, तुम्ही त्या दिवशी टावरवर चढून उपोषण केलं होतं, त्यातली प्रमुख मागणी होती SIT स्थापन करावी, त्याचबरोबर महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा. यामध्ये SITची स्थापना झालेली आहे, काय तर आमच्या ज्या मागण्या होत्या 2 त्यातली एक मागणी मान्य झाली, त्याबद्दल आनंद आहे. परंतु जोपर्यंत रुपाली चाकणकरचा राजीनामा होत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आणि तो खासदार निंबाळकर, माजी खासदार, त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचे 2 PA आहेत, त्याचा भाऊ आहे, त्याच्यावरसुद्धा चौकशी करून जे संपादताईंनी जे खुलासा दिला, खुलाशामध्ये जितके नावं येतं त्या प्रत्येक नावावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि ते जो खुलासा आहे तोच त्यांचे मृत्यूपत्र किंवा तो जॉब त्यांचा नोंदवला पाहिजे, आमची प्रमुख मागणी आहे. बरं, एकीकडे तुम्ही म्हणताय रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, तर महिला आयोगाच्या पदावर अशी कोणती महिला आहे की ती बसवायला पाहिजे? ती सर्व महिलांना त्याचबरोबर महिला आयोगाच्या पदाला न्याय. आत्तापर्यंत खूप अध्यक्ष पाहिल्या, परंतु अशी जबाबदार पदावर बेजबाबदार महिला आतापर्यंत आम्ही पाहिलीच नाही. असं काय आहे त्यांच्यात की त्यांच्यात कसला कोणता राजकीय गुण नसताना सुद्धा त्या का आहेत? तर ते का आहेत त्यांच्या ज्यावेळेस पोस्ट येतात त्यावेळेस खाली कमेंट वाचा, आणि त्यावेळेस कमेंट वाचल्यानंतर एक सर्वांच्या लक्षात येतं की त्या या पदावर का आहेत. अजितदादाला विनंती, अजितदादा आपली खूप पक्षाची चव चालली या बाईमुळं, तर या बाईला एक महिला असून एका महिलेच्याच आबरूचे धिंदोडे होणारे या नीच रुपालीताई चाकणकरला लवकरात लवकर तुम्ही खाली उतरा, पाय कालपट्टी करा, नसता तुमच्या पक्षाची खूप त्यामध्ये चव चाललेली आहे. माऊली सर, तुम्ही रुपाली चाकणकरांना फोन केला आणि तुमची देखील मागणी होती की रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या पदावरून हटवायला पाहिजे, तर कोणत्या महिलेला, महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला या पदावर बसवायला पाहिजे? खरं म्हणजे अजितदादाला जी त्यांच्या पक्षाची बदनामी होत चाललेली आहे ती जर थांबवायची असेल तर रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. घेत असताना तुम्ही विचारलं आहे की तुम्हाला त्या ठिकाणी कोण महिला आयोगाचं अध्यक्ष असावं असं वाटतं आहे. या महाराष्ट्रामध्ये
खरं म्हणजे मला म्हणजे अजितदादा त्यांच्या पक्षाच्या महिलेलाच तिथं बसवतील असं वाटतंय. पण जर निपक्षपणा आणि महिलाची बाजू सक्षम आणि ठामपणे जर लावून धरणारी महिला त्या ठिकाणी अध्यक्ष करायची असेल तर फुले शाहू विचाराचा वारसा असणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या आमची बीड जिल्ह्याची रणरागिणी सुशीलाताई मोराळे या एक म्हणजे डाव्या विचारसरणीच्या एक गेल्या 4-5 दशकापासून महिलासाठी आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या त्या महिला आहेत. त्यांना महिला आयोगाचा अध्यक्ष करावं. आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल पक्षाचे, तर आपण पाहतोय तुमच्या पक्षाच्या असताना देखील, पक्षाच्या प्रवक्त्या असताना देखील रुपालीताई ठोंबरे अत्यंत सक्षमपणे त्या पीडितेची बाजू लावून धरत आहात. त्या देखील त्या पदाच्या लायक आहेत. आणि सुषमा अंधारे आहेत, त्यांना तर काय करू शकत नाही तुम्ही, त्या ज्या पद्धतीने लढताय. परंतु अशा काही महिला आहेत तुमच्या पक्षात आहेत. आणि मी ज्या काही महिला सांगितल्यात तर अशा महिलांना अजितदादा खरं म्हणजे तुमची स्वच्छ प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी होईल की पक्षाच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही महिला आयोगाची आणि महिलासाठी झटणारी महिला म्हणून जर सुशीलाताई मोराळेसारख्या महिलांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली तर खरंच या महाराष्ट्रामध्ये तुमची एक प्रतिमा अत्यंत स्वच्छ आणि निपक्षपाती होईल. नक्कीच मंडळी, आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते माऊली शिरसाट होते. याच माऊली शिरसाटांनी जे महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांना थेट फोन लावून जाब विचारला होता की तुम्ही या ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या कुटुंबियांना न भेटता एकीकडे आरोपींच्या कुटुंबियांसोबत भेटून तुम्ही पत्रकार परिषद घेऊन जे काही मुद्दे मांडले ते मुद्दे आम्हाला खटकले, हाच जाब माऊली शिरसाट यांनी विचारला होता. त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या पदावरील राजीनामा देखील घ्यावा अशी मागणी या ठिकाणी बीडमधून करण्यात आलेली आहे. कवरेज.com मध्ये मी इथंच थांबतोय. धन्यवाद.